नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चुकूनही दह्यासोबत या 4 गोष्टी खाऊ नका, नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. आपल्या भारतीय जेवणात दह्याचे खूप विशेष स्थान आहे. ते केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठी अमृत देखील मानले जाते. आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत दह्याचे फायदे स्वीकारले गेले आहेत. दह्यामुळे पोट थंड होते, पचनशक्ती मजबूत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडांना ताकद मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का की दह्याचे योग्य पद्धतीने सेवन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. दह्याचे स्वतःमध्ये एक औषध आहे, परंतु जर ते चुकीच्या गोष्टींसोबत खाल्ले तर त्याचा विषासारखा परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदात त्याला वृद्ध आहार म्हणतात. म्हणजेच अशा 2 गोष्टी ज्या एकत्र खाल्ल्यास शरीरासाठी हानिकारक ठरतात. आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या 4 गोष्टी कधीही खाऊ नये आणि असे केल्याने शरीराला कोणते नुकसान होऊ शकते याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ वगळता शेवटपर्यंत पहा. तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1. दही आणि कांदा. पचन आणि त्वचेसाठी विष का खाऊ नये? कांदा आणि दही दोन्हीही थंड स्वभावाचे असतात, पण जेव्हा ते एकत्र खाल्ले जातात तेव्हा ते शरीराला कफ आणि श्लेष्मा वाढवतात. हे मिश्रण पचायला जड असते आणि पोटात बराच काळ गॅस आणि आम्लता निर्माण करते. तोटे: पचन समस्या, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या, त्वचेचे आजार, दात, खाज सुटणे आणि ॲलर्जी यांसारख्या समस्या, रक्त शुद्धीकरणात अडथळा, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरमे आणि डाग येऊ शकतात. वैज्ञानिक कारणांनुसार दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आणि कांद्यामध्ये आढळणारे सल्फर संयुगे अशा प्रकारे एकत्रितपणे प्रतिक्रिया देतात की शरीरात विषारी पदार्थ वाढवतात. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात लोक रायता बनवताना दह्यात कांदे घालतात, पण ही सवय आरोग्यासाठी वाईट आहे. तुम्ही रायतामध्ये काकडी, पुदिना किंवा जिरे घालू शकता, पण कधीही कांदा घालू नका. दुसऱ्या क्रमांकावर दही आणि मासे किंवा मांस. आपण विषारी परिणाम का खाऊ नये? मित्रांनो, आयुर्वेदात मांस आणि मासे हे गरम अन्न मानले जाते आणि दही हे थंड अन्न मानले जाते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरावर विषारी परिणाम होतो. रक्तातील अशुद्धतेचे हानिकारक परिणाम, त्यामुळे त्वचेचे आजार, पांढरे डाग, त्वचारोग आणि ॲलर्जी होऊ शकते. पचनाच्या समस्या: मांस पचण्यास जड असते आणि दही थंड असते, ज्यामुळे अपचन, उलट्या आणि अतिसाराच्या समस्या उद्भवू शकतात. रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम: हे मिश्रण दीर्घकाळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. वैज्ञानिक कारण: माशांमध्ये प्रथिने आणि तेलाचे प्रमाण जास्त असते. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. जेव्हा हे दोन्ही एकत्र पचतात तेव्हा पोटात एक रासायनिक अभिक्रिया होते, ज्यामुळे पचन बिघडते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ लागतात. उदाहरणार्थ, बऱ्याचदा लोक माशासोबत रायता किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ खातात. या सवयीमुळे दीर्घकाळात त्वचा आणि पोटाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 3. दही आणि दूध एकत्र घेऊ नका. ते का खाऊ नये? मित्रांनो, दूध आणि दही दोन्ही दुधाने पदार्थ आहेत, पण त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत. दूध गोड आणि गुळगुळीत मानले जाते. दही आंबट आणि जड असते. जेव्हा ते श्वासात घेतले जाते तेव्हा ते विरुद्ध आहार बनते. तोटे: पोटदुखी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता या दोन्ही समस्या उद्भवू शकतात. रक्त जाड होणे, ज्यामुळे शरीरात उष्णता आणि त्वचेचे आजार होऊ शकतात. कफ वाढणे, घसा खवखवणे, श्लेष्मा आणि सर्दी. वैज्ञानिक कारण: दुधात असलेले लॅक्टोज आणि दह्यात असलेले लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया एकमेकांशी भिडतात.
यामुळे दूध योग्यरित्या पचत नाही आणि शरीरात असंतुलन निर्माण होते. उदाहरणार्थ, बरेच लोक दुधापासून बनवलेला शेक किंवा लस्सी पिण्यासोबत दह्याची भाजी किंवा रायता खातात. हे मिश्रण हानिकारक आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. क्रमांक 4. दही आणि आंबा गोड विष, ते का खाऊ नये? मित्रांनो, उन्हाळ्यात लोकांना दही आणि आंबा एकत्र खाण्याची आवड असते, जसे की आंब्याची लस्सी, आंब्याची दही स्मूदी इत्यादी. पण हे मिश्रण आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. तोटे: पोटाच्या समस्या, गॅस, उलट्या आणि जुलाब, त्वचेचे आजार, उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ आणि ॲलर्जी, आणि शरीरात रक्ताच्या समस्या, पचनावर परिणाम, अपचन आणि दीर्घकाळात कमी प्रतिकारक शक्ती. वैज्ञानिक कारण: आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर असते, तर दह्यात लॅक्टिक ॲसिड असते. दोन्ही मिसळल्यास पचन प्रक्रिया मंदावते आणि आतड्यांवर दबाव येतो. उदाहरणार्थ, रेस्टॉरंटमध्ये मिळणारी आंब्याची लस्सी चवीला चविष्ट वाटू शकते, परंतु ती वारंवार पिणे शरीरासाठी हानिकारक आहे. दही खाण्याची योग्य पद्धत. मित्रांनो, आता प्रश्न असा उद्भवतो की जर दही इतकी संवेदनशील गोष्ट असते तर ती योग्य पद्धतीने कशी खावी? चला जाणून घेऊया. नेहमी दिवसा दही खा, रात्री नाही. काळे मीठ, जिरे पावडर किंवा काळी मिरी घालून दही खा. दही काकडी, पुदिना, दुधी किंवा हरभरा डाळीसोबत घेता येते. दही कधीही गरम करू नये, ते थंडगार खा. ज्यांना सर्दी, खोकला किंवा संधिवाताचा त्रास आहे त्यांनी दही टाळावे. मित्रांनो, दही आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. ते शरीराला थंड करते, पचनक्रिया व्यवस्थित ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पण जर तुम्ही चुकीच्या गोष्टींसोबत खाल्ले तर ते फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, दही, कांदा, दही मासे आणि मांस, दही दूध, दही आंबा टाळून तुम्ही दह्याचे पूर्ण फायदे मिळवू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.